Good morning, students. So here are the merits of Mendeleev's periodic table. So first merit, atomic masses of some element were revised. रिवाइज म्हणजे सुधारणा करणे. काही मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकामध्ये सुधारणा करण्यात आली. सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियॉडिक टेबल. ज्यावर्त सारणीमध्ये योग्य ते स्थान देण्यासाठी त्यांच्या अणुवस्तुमानांकामध्ये सुधारणा करण्यात आली. इन द पिरियॉडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टी. त्यांच्या गुणधर्मानुसार त्या मूलद्रव्यांना पिरियॉडिक टेबलमध्ये योग्य ते स्थान देण्यासाठी मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकामध्ये सुधारणा करण्यात आली. सो हियर प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम. सुरुवातीला बेरिलियमचा ॲटॉमिक मास जे डिटरमाइन करण्यात आलं होतं ते होतं 14.09. दॅट वॉज रिवाइज. त्याच्यामध्ये सुधारणा केली अँड दॅट वॉज चेंज टू करेक्ट व्हॅल्यू 4.09. म्हणजे आधीचं जे होतं 14.09 ते बदलून किती घेतलंय 9.4. आणि आता हे मासमुळे दॅट बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. मग पिरियॉडिक टेबलमध्ये बोरॉनच्या आधी बेरिलियमला स्थान देण्यात आलं. सो हियर वी कॅन सी बेरिलियम हॅव्हिंग atomic mass 9.4. that is revised atomic mass. सुधारित अणुवस्तुमानांक आहे आणि त्यामुळे बोरॉनच्या आधी बेरिलियमला प्लेस करण्यात आलं. सेकंड मेरिट, मेंडेलीव केफ्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांनी काही रिक्त जागा सोडल्या. कशासाठी? फॉर द एलिमेंट नॉट डिस्कवर्ड टिल देन. तेव्हा जी मूलद्रव्यांचा शोध लागला नव्हता त्या अशा अननोन एलिमेंटसाठी त्याने काही रिक्त जागा सोडल्या. मग 3 ऑफ दीज अननोन एलिमेंट, त्यातली 3 जी अननोन मूलद्रव्य आहेत, माहिती नसलेली मूलद्रव्य, पण त्याच्यासाठी त्याने पिरियॉडिक टेबलमध्ये रिक्त जागा सोडल्या. त्यातले 3 एलिमेंट्स जे आहेत अननोन, त्याला त्याने नाव देऊन ठेवलं. दॅट इज इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. फ्रॉम द नेबर्स म्हणजे इका बोरॉनच्या बोरॉनवरनं याला नाव दिलं इका बोरॉन. त्यांचे जे जवळचे एलिमेंट आहेत त्या एलिमेंटवरनं त्याने ही नावं दिली, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. देअर ॲटॉमिक मासेस वेअर इंडिकेटेड ॲज, आणि त्यांनी त्याचे ॲटॉमिक मास सुद्धा सांगितली. इका बोरॉन 44, इका ॲल्युमिनियम 68 अँड इका सिलिकॉन 72. ही अल्सो प्रेडिक्ट म्हणजे त्याने अनुमान लावलं त्या मूलद्रव्यांच्या गुणधर्माचं, जे की अननोन आहेत, त्याचे गुणधर्म सुद्धा त्याने त्या काळी सांगून ठेवले. ही अल्सो प्रेडिक्ट द ॲटॉमिक ही अल्सो प्रेडिक्ट द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट. त्याचे गुणधर्म सुद्धा त्याने त्याचा अनुमान लावून ठेवलं. सो here we can see the vacant places in the Mendeleev's periodic table. So this is the boron and therefore it is called, this vacant place, it is named as a Ica boron. Boron, one place before boron. So therefore it is Ica boron. This is the aluminium, therefore this second place, vacant place, is called as a Ica aluminium. एक जागा सोडून Ica aluminium, one place before. And this is the silicon and therefore it is called Ica silicon. So this is Ica boron, this is Ica aluminium and this is Ica silicon. आता त्याने त्याच्या प्रॉपर्टीज सुद्धा सांगितल्या.
आता सपोज इका बोरॉनच्या प्रॉपर्टीज सांगायच्या, ह्या कशावरनं सांगितल्या? जसं आपण म्हणतो द एलिमेंट इन अ सेम ग्रुप हॅव्हिंग अ सेम प्रॉपर्टी, एकाच गणांमधील सर्व मूलद्रव्यांचे गुणधर्म हे सारखे असतात. मग 44 जो इका बोरॉन आहे त्याचे गुणधर्म बोरॉन आणि ॲल्युमिनियम सारखे असतील. सिमिलरली इका सिलिकॉन आहे त्याचे गुणधर्म बोरॉन आणि ॲल्युमिनियम सारखेच असतील, म्हणजे त्याने त्यांचे गुणधर्म सांगून ठेवले. सिमिलरली इका सिलिकॉन आहे, हा एकाच ग्रुपमध्ये आहे, मग इका सिलिकॉनचे गुणधर्म कार्बन आणि सिलिकॉन सारखे असतील. सो ही ऑल्सो प्रेडिक्ट द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट, he also predict the atomic masses of this element. And when these elements were discovered later at the end of, so not only this but their properties were also predicted, त्यांच्या प्रॉपर्टीचा अनुमान लावून सुद्धा त्याने ठेवला. later on these elements were discovered, नंतर त्या एलिमेंटचा शोध लागला and named as scandium. इका बोरॉनला स्कॅन्डियम नाव देण्यात आलं, इका सिलिकॉन known as a gallium, and इका बोरॉन named as a scandium, इका aluminium known as a gallium, and इका silicon known as a germanium. The properties of these elements matched well with those predicted by the Mendeleev. या मूलद्रव्याचा शोध लागला आणि त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या व्यवस्थित मॅच झाल्या मेंडेलिव्हनी प्रेडिक्ट केलेल्या प्रॉपर्टीजशी. थर्ड, देअर वॉज नो प्लेस रिझर्व्ड फॉर द नोबल गॅसेस इन द मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. म्हणजेच नोबल गॅसेस म्हणजे निष्क्रिय वायू जे स्टेबल आहेत, हे तुम्हाला माहिती आहे, हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन. ते त्या काळी माहिती नव्हते, पण मेंडेलिव्हला पण माहिती नव्हते. पण नंतर मेंडेलिव्हनी पिरियॉडिक टेबल दिला आणि मग मेंडेलिव्हनी पिरियॉडिक टेबल दिला 18th सेंच्युरीमध्ये, आणि 19th सेंच्युरीमध्ये ही नोबल गॅसचा शोध लागला. पण मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये त्याच्यासाठी जागा नव्हती. मग त्याने काय केलं, त्याचा पिरियॉडिक टेबल डिस्टर्ब न करता एक सेपरेट 0 ग्रुप बनवला आणि त्या 0 ग्रुपमध्ये ह्या नोबल गॅसेसला व्यवस्थित प्लेस करण्यात आलं. मीन्स सो देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर द नोबल गॅसेस इन द मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. हाऊएव्हर, when noble gas such as helium, neon, argon were discovered towards the end of 19th century, Mendeleev created the 0 group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. So that is the third merit of the Mendeleev's periodic table. So you have to write down the merits of Mendeleev's periodic table. First merit, second merit, म्हणजेच तुम्हाला हा व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि पॉज केल्यानंतर एवढं लिहून काढायचं आहे. मेरिट्स, फर्स्ट मेरिट, सेकंड मेरिट, and this is second merit, and that is the third merit of the Mendeleev's periodic table. That is the most important question for exam point of view. Write down the merits of Mendeleev's periodic table. Hello students, in the last lecture we have studied about the classification of element in which Doberanus triad and Newland's law of octave. So quick revision of that. So Doberanus triad means what? He made up group of 3 elements each having similar chemical property and called them as a triad. म्हणजे त्याने 3 मूलद्रव्याचा एक असे गट तयार केले ज्यांचे रासायनिक गुणधर्म समान आहेत आणि त्यांना त्याने त्रिक असं म्हटलं.
Then he arranged the 3 elements in a triad in an increasing order of their atomic masses. म्हणजे त्या त्रिकाममधील मूलद्रव्याची मांडणी त्याने त्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली आणि असे म्हटले and showed that atomic mass of middle element was approximately equal to the mean of atomic masses of other 2 element. म्हणजेच मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतके असते. But the demerit of this Dobereiner was that all the elements known as that time could not classified by the Dobereiner. Then next scientist came in the year 1866 and that was the Newland. So Newland's law of octave. So Newland arranged the element known at that time in increasing order of their atomic masses. Then he found that every 8th element has a property similar to those of a first. म्हणजे त्याने मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली आणि त्याला असे दिसले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे असतात. So that is the law of octave. But there are certain limitations of Newland's law of octave. Means that law was found to be applicable only up to calcium and there are certain limitations. Similarly, newly discovered element has or later on new elements were discovered and they did not fit in the Newland's law of octave. So that was our last lecture. Then in the year 1869 the new scientist came, or the next scientist was the Mendeleev. Then in 1869 was very significant. The year 1869 is very significant in the classification or in the history of classification of the element. म्हणजे हे वर्ष मूलद्रव्याच्या वर्गीकरणासाठी खूपच महत्त्वाचे ठरले. This is because the contribution of the brilliant scientist Mendeleev. What he did. So at the time of Mendeleev, near about 63 elements were known. So what he did, listen carefully. So he started writing the symbol of this element on the wall of his room. म्हणजे जे 63 मूलद्रव्य होती त्याचे त्यांनी सिम्बॉल त्याच्या रूमच्या भिंतीवर लिहायला सुरुवात केली. नेक्स्ट ही रोट द ॲटॉमिक मासेस ऑफ दॅट एलिमेंट. नंतर त्यांनी त्याची अणुवस्तुमानांक लिहिले. देन फर्दर ही अरेंज दिस एलिमेंट इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस. देन म्हणजे त्याने ती जी मूलद्रव्य आहेत जी भिंतीवर लिहिली होती ज्याचे त्याने पहिले सिम्बॉल लिहिले, नंतर त्याने त्याचे ॲटॉमिक मास लिहिला, नंतर त्याने ती मूलद्रव्ये त्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने लावली आणि त्याने एका सिंगल लाईनमध्ये ती मूलद्रव्ये लावली. देन ही मार्क द एलिमेंट शोईंग सेम प्रॉपर्टी विथ द सेम कलर. मग त्याला त्याच्या प्रॉपर्टीज माहिती होत्या, त्यांचे गुणधर्म माहिती होते. मग प्रॉपर्टीज कुठल्या? देर आर सर्टन फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. हे मेनली कॉन्सन्ट्रेट ऑन द ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट अँड सिमिलरली प्रॉपर्टीज ऑफ these elements. Which are the chemical properties? Chemical properties like molecular formulas of the hydrides and oxides of the element. Means after reacting that element with the oxygen and hydrogen, that element form their hydride and oxide. So here the hydride and oxides of this element. Suppose we have to study the chemical properties. So how he studied the chemical properties? So these are the certain element: lithium, sodium, magnesium and calcium. As you know this element, lithium having valency +1, sodium having +1, magnesium having +2 and calcium having
valency +2. When he react this element with the oxygen and hydrogen, that forms their oxide and hydride. So when lithium reacts with oxygen, that forms the lithium oxide. Similarly, when it reacts with hydrogen, that forms the lithium hydride. Similar, after reacting this element with oxygen and hydrogen, that forms their oxides and hydrides. So from this we can see that lithium and sodium forms the same oxides, means they have a same properties or they have a same chemical property. But magnesium and calcium forms MgO and CaO, means they have a same chemical properties. So he studied these elements. So that is the chemical property. So he studied the molecular formula of the hydride and oxides of the element. Similarly, certain physical properties like melting point, boiling point, densities, and their hydride and oxides. So after studying all this, Mendeleev found that the element with the similar physical and chemical properties repeat after a definite interval. म्हणजेच ज्या मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म समान आहेत, ते एका ठराविक कालावधीनंतर ते पुन्हा रिपीट होतात.